ज्या माणसाच्या पायावर राज्याचे बडे मंत्री लोटांगण घालवत होते, स्वतःला मर्चंट नेव्हीचा कॅप्टन आणि अंकशास्त्राचा बाप म्हणून घेणाऱ्या अशोक खरातच्या दरबारात आपले नेते नक्की काय मागायला जात होते. पण जी माहिती पुरवतो ती 1 किंवा 2 ठिकाणाहून नाही तर जगभरातील सर्व तज्ञांकडून आणि सखोल अभ्यासातून एकत्र करून सादर करतो. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात काही काळापूर्वी एका नावाने अक्षरशः वादळ निर्माण केलं होतं. ते नाव म्हणजे अशोक खरात. एक असा माणूस ज्याच्याभोवती सत्ता, श्रद्धा आणि शोषणाचं एक असं काही जाळं विणलं गेलं की ज्याने सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. आज आपण याच प्रभावशाली व्यक्तीच्या पतनाची, त्याच्या या संपूर्ण प्रकरणाची गोष्ट उलगडून पाहणार आहोत. चला या प्रकरणाच्या खोलात जाऊया. म्हणतात ना की काही गोष्टींमध्ये एक विलक्षण विरोधाभास दडलेला असतो. या प्रकरणाबद्दलही असंच काहीसं म्हटलं गेलं की तो इतरांचं भविष्य पाहण्याचा दावा करत होता, पण स्वतःचं पतन मात्र त्याला दिसलं नाही. खरं तर ही एकच ओळ या संपूर्ण प्रकरणाचा सार सांगून जाते. तर मग ह्या सगळ्याची सुरुवात झाली तरी कशी? अशोक खरातने श्रद्धेच्या पायावर आपलं हे एवढं मोठं साम्राज्य नक्की कसं उभं केलं, आधी ते समजून घेऊया. तर कोण होता हा कॅप्टन अशोक खरात? हा माणूस होता एक निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकारी. निवृत्तीनंतर त्याने स्वतःला एक अंकशास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक गुरु म्हणून नाशिकमध्ये प्रस्थापित केलं. त्याच्या नावापुढच्या कॅप्टन या उपाधीमुळे लोकांमध्ये त्याच्याबद्दल एक वेगळाच विश्वास, एक आदर आपोआप निर्माण झाला होता. त्याचा प्रवास पाहिला की लक्षात येतं की त्याने किती हुशारीने आपली प्रतिमा लोकांसमोर उभी केली होती. तब्बल 22 वर्षांच्या मर्चंट नेव्हीतील कारकिर्दीत 154 देशामध्ये फिरल्याचा अनुभव हे तो लोकांना सांगायचा. पण त्याच्या प्रसिद्धीला खरा कळस चढला तो नोव्हेंबर 2022 मध्ये, जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या मंदिराला भेट दिली आणि त्यानंतर तो राज्यभरात एका क्षणात चर्चेचा विषय बनला. खरातने फक्त सामान्य लोकांवरच प्रभाव टाकला नाही, तर राजकारणी, मंत्री, सेलिब्रिटी, मोठे उद्योगपती आणि अगदी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्येही त्याने आपले अनुयायी निर्माण केले होते. त्याचं मंदिर जणू काही या शक्तिशाली लोकांसाठी मार्गदर्शन घेण्याचं एक मोठं केंद्रच बनलं होतं. पण या चकचकीत प्रतिमेमागे एक काळं, अंधारं सत्य लपलेलं होतं, जे लवकरच बाहेर येणार होतं. आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाला एक अनपेक्षित आणि जबरदस्त धक्कादायक वळण मिळालं. आणि गंमत बघा, या सगळ्याची सुरुवात झाली ती खुद्द खरातनेच दाखल केलेल्या एका तक्रारीमुळे. 29 डिसेंबर 2025 रोजी खरातने पोलिसात एक FIR दाखल केली. काही महिलांचे व्हिडिओ वापरून आपल्याला ब्लॅकमेल केलं जातंय असा दावा त्याने केला. पण हा डाव त्याच्यावरच उलटला. 17 मार्च 2026 रोजी एका 28 वर्षांच्या महिलेने खरातवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्याच दिवशी 18 मार्चला पोलिसांनी त्याला अटक केली. प्रकरण इथेच थांबलं नाही. खरातवर महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा 2013 अंतर्गतही गुन्हे दाखल झाले. आता हा कायदा काय आहे तर अमानुष प्रथा आणि लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेण्याला प्रतिबंध करणारा हा कायदा आहे. या कायद्यामुळे या प्रकरणाला एक खूपच गंभीर कायदेशीर वळण मिळालं. त्या पहिल्या पीडितेने केलेल्या आरोपानुसार तिच्या पतीवर आलेलं संकट टाळण्याच्या बहाण्याने 2022 ते 2025 या काळात तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. म्हणजे इथे आध्यात्मिक श्रद्धेचा वापर शोषणासाठी एक साधन म्हणून कसा केला गेला हे अगदी स्पष्ट दिसतं. बरं, आता आपण पाहूया की हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं. पोलिसांनी जी गुप्त कारवाई केली त्यात नक्की काय काय धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या प्रकरणाला वाचा फोडण्यात एका माजी कर्मचाऱ्याची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली. झालं असं की आपल्या ओळखीच्या एका गरोदर महिलेवर अत्याचार झाल्याचं त्याला समजलं. त्यानंतर त्याने धाडस दाखवून गुप्तपणे खरातच्या ऑफिसमध्ये एक छुपा कॅमेरा लावला आणि पुरावे गोळा करायला सुरुवात केली. आणि ह्यातून जे काही समोर आलं ते अक्षरशः हादरून टाकणारं होतं. पोलिसांना एका पेनड्राईव्हमध्ये 100पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ क्लिप सापडल्या. यामुळे एका व्यक्तीची तक्रार एका मोठ्या व्यापक घोटाळ्यात बदलून गेली. खरातला अटक करण्याची कारवाई ही सुद्धा अत्यंत नियोजनबद्ध होती. जणू काही एखाद्या चित्रपटाचं कथानक असावं. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून 2 आठवड्यांपूर्वीच कारवाईचे आदेश आले होते. पोलिसांना कोणालाही संशय येऊ द्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी परिसरात चोरी झाल्याचा बनाव केला. एक टीम घरात शिरली तर दुसऱ्या टीमने बाहेरून सगळा परिसर घेरला आणि खरात घरात असल्याची खात्री पटताच त्याला ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणाची व्याप्ती आणि याचं गांभीर्य लक्षात घेऊन IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची म्हणजेच SITची स्थापना करण्यात आली. या प्रकरणामुळे राजकारणात तर एकच वादळ निर्माण झालं. खरातसोबतच्या संबंधांमुळे अनेक मोठी नावं अडचणीत आली आणि त्याचे राजकीय परिणाम खूप दूरगामी होते. यात सर्वात जास्त चर्चेत राहिल्या त्या रुपाली चाकणकर. आता विरोधाभास बघा.
एका बाजूला त्या महिलांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, तर दुसऱ्या बाजूला त्या याच खरातच्या संस्थेच्या विश्वस्त होत्या. खरातला गुरु मानून त्याचे पाय धुतानाचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यांच्या भूमिकेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चाकणकर यांच्यावर खूप गंभीर आरोप केले. यात खरातसोबत जादूटोणा करणे, पीडितांनाच धमकावणे आणि एका स्थानिक पत्रकाराला बातमी दाबण्यासाठी दबाव टाकणे अशा अनेक आरोपांचा समावेश होता. या प्रकरणाची तीव्रता किती होती हे या एका गोष्टीवरूनच स्पष्ट होतं. विरोधी पक्षनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाला थेट महाराष्ट्राची एप्स्टाईन फाईल असं संबोधलं आणि एका मोठ्या उच्चभ्रू संरक्षण रॅकेटच्या चौकशीची मागणी केली. अखेरीस या सगळ्या राजकीय दबावानंतर 20 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या एका बैठकीनंतर रुपाली चाकणकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला. हे प्रकरण फक्त एका व्यक्तीच्या गुन्ह्यापुरतं मर्यादित नाहीये. यातून सत्ता, श्रद्धा आणि न्याय याबद्दल काही खूप महत्त्वाचे, काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात, ज्यांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. कारण खरातवर ते आरोप फक्त लैंगिक शोषणापुरते मर्यादित नव्हतेच. महामारीच्या काळात धरणातून आपल्या ट्रस्टसाठी तब्बल 39 लाख लिटर पाणी मंजूर करून घेणं, 52पेक्षा जास्त मालमत्ता जमा करणं आणि जमिनीच्या व्यवहारानंतर एका शेतकऱ्याचा मुलगा बेपत्ता होणं यांसारखे अनेक गंभीर आरोपी त्याच्यावर आहेत. हे सगळं राजकीय आणि प्रशासकीय शक्तीच्या मोठ्या गैरवापराकडे बोट दाखवतं. यातून पहिला प्रश्न निर्माण होतो की खोलवर रुजलेला प्रभाव आणि मोठे मोठे संबंध अशा कथित कृत्यांना अनेक वर्ष कोणाच्याही नकळत बिनबोभाटपणे चालू ठेवण्यास कशी काय मदत करतात. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपल्या संस्थांच्या निष्पक्षपातीपणाबद्दल आहे. संरक्षणाची जबाबदारी ज्या संस्थांवर आहे त्यांचे नेतृत्व जेव्हा राजकीय नियुक्त्यांद्वारे केलं जातं तेव्हा त्या संस्था खरोखरच निष्पक्षपाती राहू शकतात का? अनेक कार्यकर्त्यांनी तर अशा पदांवर निवृत्त न्यायाधीशांसारख्या गैरराजकीय व्यक्तींची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, जेव्हा श्रद्धा आंधळी होते आणि सत्तेवर कोणताही अंकुश राहत नाही, तेव्हा या सगळ्याची अंतिम जबाबदारी नक्की कोणाची असते? तुम्हाला असे व्हिडिओ आणि विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओ आपल्या प्रियजनासोबत शेअर करा आणि लवंग्याला नक्की सबस्क्राईब करा.